उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही कुठल्याही कामात तुम्ही राम राम म्हणा, कामामध्ये काम, मुखी म्हणा राम राम, एवढं जरी जमलं तरी झाले राम, आयुष्य सुखी होणार आहे. स्वप्नी न दुःख कुणी न देखवी डोळा, 77 सोळा, स्वप्नात सुद्धा दुःख येणार नाही. प्रयत्न करून तर बघा. एखाद्या तरुण मुलीच्या गळ्यात जर तुळशीची कंठी दिसली ना, तरुण पोरगा वाईट नजरेनं जरी बघत असला तरी त्याची नजर क्षणात पवित्र व्हावी एवढी ताकद त्या गंधात आणि तुळशीच्या माळेत असते. प्रयत्न करून बघा. आपला मित्र माळकरी असणं हे भाग्याचं समजा. जो म्हणेल 5 मिनिटं बसू वाटतंय तोवर कीर्तनात, बसू वाटतंय तोवर पुन्हा मर कचकच कांद्याला, पण तोवर तरी बस, तो 5 मिनिटं बसवणारा सुद्धा पाहिजे. नवल वाटतं रे मला, काय पिढी झाली आपल्या. म्हणजे विचार वगैरे करत नाही का आपण कधी कोण आहेत त्याचं. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. शहापणा जहापणा मुझे रखता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसे उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत जात को सम्मान से देखने वाले बंदे है वो, औरत को बेइज्जत नहीं करता. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको जहापणा, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील करते समय एक क्षण नहीं सोचा तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात का विश्वास देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते वो. इन आंखों ने देखा है, शत्रु की भी क्यों ना औरत हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत कर. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. बाया वाचवणारे आम्ही हळूहळू बाया नाचवायला लागलो तरी आम्हाला शरम नाही. भजनाचं मन दुसरीकडे रमायला लागलं तरी वाईटच वाटत नाही. आणि पुन्हा म्हणायचं देवाने वाटोळ केलं. हे कितपत योग्य आहे. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सत्वचेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देवदभीर व्यापते. आयुष्यात तुमच्या जे काही दुःख आणि जे काही संकट पदरात पडली आहेत ना, हे तुमच्या कर्मामुळे. अदश्य मुलान्यनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. मग एक काम करा, कर्मच राम करा. जन्म मृत्यू राहणार, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. माणसं म्हणले अहो हे संतांचं काम, आम्ही संसारिक आहे, काय हरकत आहे. असोनी दळीता कांडिता जेविता ग बाई आहे. काय म्हणतात तुकोबर आहे, देवाचं नाव तुम्ही कधी घ्या, त्याला काही तत्व. अगं यांना तरी परमार्थ करावा लागतो. माय आपण संसारात जरी देवाचं नाव घेतलं ना तरी विठेवरचा मालक आपल्या संसाराची राखणदारी केल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आपल्या संसारात आहे, काही करावं लागत नाही आपल्याला. खूप ताकद आहे आपल्यात. तुकोबांची पत्नी आवली, आवली माहित आहे, आवली इथून सुरू केलं लय लांबन माझं, नाही की नाही. आवली माहित आहेत ना तुकोबांची. खरं तर तुकोबांना 2 बायका. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही. ते तुम्ही लय चुकीचं ऐकायचं लय सवय असते तुम्हाला. तुकोबान 2 बायका केल्या म्हणजे कच झालं. ती पहिली रखमाबाई होती, तिला बाळ व्हायना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी कराय. दुसरीचं नाव जिजाबाई, तिला टोपण नाव आवली. पण देवाचं गणित असलं खतरनाक चिंचोलीकर. दुसरी बायको केली बाळ होईना म्हणून, पहिलीलाच हिच्या आधी बाळ झालं. देव बी असला खतरनाक मजा बघतो की नाही. 2 बायका होत्या, ती रखमाबाई जिजाबाई. जिजाबाईचं टोपण नाव आवली. लय श्रीमंत घरची पोरगी होती महाराज, ती लय श्रीमंत घरची. तुकोबारायची बायको आवली. पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती किती तुम्ही सांगा एकदा. 3600 एकर ऊस होता जिजा बापाचा. आणि चिंचोलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. लागेल किंमत आहे जरा. अशा जागीरदार बापाची पोरगी, पण नवऱ्याचा एका लुगड्यावर संसार केला. किती? एका.
1425 माणसं एका दिवशी हाताखाली बापाच्या तिच्या, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना. 1.25 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, पण काय नाचती तिओ सुद्धा पेटल भजन करी जवाया कर नाही बाबा. अरे ह्यांचं मरू द्या, मला तुमचं नवल वाटतं. काय काय घरातल्या बायकच खतरनाक आहे त्या. तीच म्हणते रविवार आहे आज आणा की मी करते आपण खाऊ. असली बायको नसलेली बरी राह. काय कर आपण तरी. मी का असं सांगते माहित आहे, तुम्ही कधी कधी विचार करत असाल माझ्याच वाट्याला त्रास का, नवऱ्याला तर काही नाही, मलाच दुःख का, मलाच संयम का, मीच शांत का राहायचं, मीच का कमी बोलायचं, मीच का एवढं वाईट सहन करायचं. माय आपल्याला संकट जास्त आहेत, कारण देवाला विश्वास आहे यांच्यापेक्षा आपल्यात पेलवायची क्षमता जास्त आहे. या विश्वासानं देवानं आपल्या पदरात जास्त टाकलं. त्या विश्वासाला खरं ठरा. ताकद आहे तुमच्यात, ती ओळखून घ्या. खूप गोड आहेत तुम्ही. माय द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढे ती आंघोळ होईल. डोकं आहे तिला. कौतुक आहे रे तुमचं. तुम्ही आहात म्हणून सगळं चाललंय. माय खूप ताकद आहे तुमच्यात या विषयात. मग काय ती तुकोबाची एवढी जागीरदार बापाची पोरगी बायको आवली. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी. तुकोबाराय गरीब होते असं नाही बरं का. तुकोबारांसारखे श्रीमंत नाही. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. देहूतले सगळ्यात श्रीमंत सावकार तुकोबार आहे. 65 लाख म्हणजे आत्ताच नाही, तेव्हाचा रुपया म्हणजे आत्ताचा लाख. अशा हिशोबानं 65 लाखाची सावकारकी. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. किती? 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार आहे. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय गरीब नव्हते तुकोबा. जहागिरीचा त्यांच्या वर्णन सुद्धा करू शकत नाही आपण, एवढी श्रीमंती होती. ते तुकोबार आहे. भजन करून अखंड आयुष्य चरणात लावतात भगवंताच्या. कोणते संत गरीब होते? ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. लोक कीर्तनाला यावी म्हणून नाथबाबा धनधान्य वाटायचे त्यांना. नामदेवरायची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलोचा पलंग होता, तिला झोपाया. गरीब समज तुम्ही, पण ती नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा पाणी स्वयंपाक जे. तुमचं नशीबच फुटकय महाराष्ट्राला माहिती का. लय पहिल्या बायका भारी होत्या हो का. 4 दिवस तुकोबा त्या भंडारी डोंगरावरनं खाली उतरत नव्हती. तरी ती तुकोबाची पत्नी नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना तुम्ही? थोडेफार शेतकरी आहात का चिंचोलीकर? कट्यावरचे तुम्ही तर असले भारी बसला हो ना. मला तुमचं कौतुक वाटेल. तुम्ही असे मड्याला बसल्याने बसला हो. मड्याला घाटावर बसत नाही का, घाटावर एकदम ॲक्युरेट. आता हे जाऊ द्या, आता मरू द्या, पण कधी पुढचं कीर्तन असलं तर आपलं जरा जमून बसत जा. ते कसं असतंय तुम्हाला खळ माहिती? खळ 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 धान्य काढायचं. आता नाही राहिलं, पहिलं होतं. धान्य काढताना धान्य कुठं पडायचं? खळ्यात काढताना धान्य कुठं पडायचं? खळ्याच्या मध्ये, खळ्यात. आणि भुसकाट कुठं पडायचं? बघा मी काहीच म्हणलं नाही, कळलं त्याला, कळलं. हो का, हो का, मी तर काहीच बोलले नाही बघा. हो का, असं मी तुम्हाला आपलं सांगते, ही ज्ञानाचं खळं असतंय महाराज बरं का. जे जमून बसतंय ती काय आहे? धान्य आपलं खळ्यातलं काय ते रास आहे. आणि जे इसकाटलंय ती काय? तुम्हीच म्हणला बघा, पुन्हा माझ्यावर ढकलायचं नाही. पुन्हा लोक माझ्यात लय वाईट बोलते महाराज बरं का. जाऊ द्या, मरू द्या. याविषयी आपलं जमून बसत जा. कीर्तनात जेवढं जवळ बसल तेवढं चांगलं असते.